राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी एकमताने फेरनिवड। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावाला प्रमुख नेत्यांचं अनुमोदन। राज्य मंत्रिमंडळ विस्तार 14 डिसेंबरला होण्याची दाट शक्यता। मुख्यमंत्री फडणवीस शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत चर्चा करून मंत्रिपदाबाबत अंतिम तोडगा काढणार। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पुन्हा छाननी होणार नाही। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचं स्पष्टीकरण। जतमध्ये पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा कोथळा बाहेर काढतानाचे पोस्टर्स फाडल्याचा आरोप। आमदार पडळकरांकडून पोलिसांवर कारवाईची मागणी। प्रवेशबंदीनंतरही महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते गनिमी काव्याने बेळगावच्या छत्रपती संभाजी चौकात दाखल। ठाकरेंच्या शिवसैनिकांना पोलिसांनी रोखलं। मोदी आणि अदानींच्या संबंधांवर संसदेत काँग्रेसचं अनोखं प्रदर्शन। मोदी आणि अदानींचे मुखवटे घातलेल्यांना राहुल गांधींनी आणलं माध्यमांसमोर। दिल्लीतील डीएपीएस आणि जीडी गोयंकासह 40 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी। शाळांनी विद्यार्थ्यांना घरी पाठवलं। दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा मारा करत रोखलं। शंभू बॉर्डरवर आज आंदोलक शेतकऱ्यांची महत्त्वाची बैठक। सिरियामध्ये बशर अल असादची राजवट संपुष्टात। बंडखोर अबू मोहम्मद अल जोलानीचा राजधानी दमास्कसवर ताबा। संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची आज आपत्कालीन बैठक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।